नमस्कार। पहा, 100 दिवसाचा कार्यक्रम राज्य सरकारने जो हाती घेतला होता त्याच्यामध्ये विविध विभागामध्ये असणारे रिक्त पद या पदांची जाहिरात काढण्याचे काम त्या ठिकाणी चालू आहे। मग ते वेगवेगळे गृह विभाग असेल, महसूल विभाग असेल, वन विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागामध्ये नवीन जाहिराती येण्याच्या शक्यता आहेत। आरोग्य विभाग असेल, अशा सर्वच विभागामध्ये आणि त्या भरतीला प्रत्यक्ष काही ठिकाणी सुरुवात पण झालेली आहे। आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या ज्या जीएमसी असतील महाराष्ट्रामधल्या त्या सर्व महानगरपालिका असतील, त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील, या ठिकाणच्या पदभरतीला मान्यता मिळालेली आहे। प्रत्यक्ष पदभरतीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। अशातलाच या ठिकाणी पहा, ही एक बातमी आहे। बातमी काय सांगते तर राज्यामध्ये 3 लाख रिक्त पद जे आहेत ते आचारसंहितेपूर्वी भरण्याची शक्यता आहे। काहीच नाही, चॉकलेट आहे, चॉकलेट आपल्याला द्यायला 3 लाख पद भरल्या जाणार नाहीत। आतापर्यंत आपल्याला असे कित्येक लाखात आकडे आले, मात्र एवढे काही का होईना प्रमाणात भरती होणार आहे। मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल पोलीस भरती आहे, जी पोलीस भरती 15,000 पेक्षा जास्त पद आहेत। वन विभाग आहे, तलाठी भरती आहे, नुकतीच पडलेली धर्मादाय असेल, विविध महानगरपालिका असतील, भरती होणार, मात्र 3 लाखाची होणार नाही। मग 3 लाखाची होणार नाही, मग त्याच्यात काय म्हणते पाहते, शासकीय कार्यालयातील गट अ ते गट क पर्यंतचे सर्व रिक्त पद हे त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये असणारे विभाग कोणते आहेत तर सरळ सेवा भरती प्रक्रिया, जाहिराती, स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका आचारसंहिता लागण्याआधी घेण्यात यावी, सामाजिक न्याय विभाग, नगर परिषद, नगर पंचायत आणि गट क। राज्यामधील अनेक नगर परिषद आहेत, अनेक नगर पंचायती आहेत, त्यामध्ये अनेक पद रिक्त आहेत, अनेक पद कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी घेतलेले आहेत। कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज पाहिलं जाते। त्याच्यानंतर पाहिलं असेल पोलीस भरती, त्याच्यानंतर आहे वित्त विभाग व लेखा विभाग, कोषागार विभाग, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, नागपूर, कल्याण, डोंबिवली आदी महानगरपालिका, 4 कृषी विद्यापीठ, वखार महामंडळ, महाबीज महामंडळ, अशी वेगवेगळी महामंडळ, सार्वजनिक आरोग्य विभाग, वन भरती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती, अशा पूर्णपणे अनेक भरतींना सुरुवात सुद्धा झालेली। आपण पाहिलं असेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात काही दिवसापूर्वीच आली होती। त्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी परभणी कृषी विद्यापीठ असेल, राहुरी कृषी, असे अनेक जे विद्यापीठ आहेत त्याही विद्यापीठामध्ये भरती होणार आहे। कमी अधिक प्रमाणात होतील। जरी मोठी बातमी दिसत असेल तुम्हाला 3 लाख, तर 3 लाख पद भरल्या जाणार नाहीत हे आपल्यालाही माहिती आहे। या अगोदर अनेक जणांनी म्हणले लाख भरू, 2 लाख भरू, लाखाशिवाय कोणीच बोललं नाही। प्रत्यक्ष मात्र तो आकडा हजारामध्ये राहिला। मात्र आपल्याला एक जागा पाहिजे आणि या एका जागेसाठी त्या ठिकाणी जागा तर निघणारच आहेत, कमी जास्त प्रमाणात निघतील मात्र निघणार आहेत। आणि त्याच उद्देशून पहा, एक कालची बातमी आहे। कालची बातमी म्हणजेच कधी 16/9/2025 रोजीचं एक परिपत्रक आहे। परिपत्रक आहे आरोग्य विभागामधलं। परिपत्रक आहे आरोग्य विभागामधलं। प्रति उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ, सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व मुख्य आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, सर्व। आपण पाहिलं असेल आरोग्य विभाग म्हटलं जिल्हा परिषद अंतर्गत वेगळा येतो, त्याच्यानंतर जे जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांच्या अंतर्गत वेगळा येतो, जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय जिल्हा वेगळा येतो। मग पहा, विषय केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत जिल्हा राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल यांच्याकडून त्या ठिकाणी प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई करायची। आणि तो संदर्भ काय सांगते तर पहा, उपयुक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की केंद्र शासन विभागामार्फत नियमित सेवेतील एमपीडब्ल्यू म्हणजे काय तर आरोग्य सेवक। मग आरोग्य सेवक एमपीडब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, मेल अँड फिमेल, म्हणजे आरोग्य सेवक महिला, आरोग्य सेवक पुरुष, असे पद आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। त्याच्यानंतर आहे स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, म्हणजे ज्यांचं नर्सिंग झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी आहे। ज्यांचं लॅब टेक्निशियन झालेलं असेल त्यांनाही त्या ठिकाणी संधी आहे। ज्यांची फार्मासिस्ट म्हणजे डी फार्म, बी फार्म जे असेल, एम फार्म असेल, जे फार्मासिस्ट या पदासाठी जे पात्र असतात औषध निर्माण अधिकारी, तेही विद्यार्थ्यांसाठी ही एक त्या ठिकाणी मोठी आनंदाची बातमी आहे। ज्यांचं एमबीबीएस असेल
त्याच्यानंतर जे स्पेशलिस्ट वगैरे डॉक्टरचे पद आहेत हे पद आपल्या एवढे कामीचे आहेत. या संवर्गातील मंजूर भरलेल्या व रिक्त पदांची ऑगस्ट 2025 पर्यंत माहिती अद्ययावत करून आरोग्य सेवा परिमंडळ यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात यावी. लक्षात घ्यायचंय त्या ठिकाणी हे एवढे पद आहेत, या पदांचे त्या ठिकाणी त्यांनी मागितलंय रिक्त पदांचा अहवाल मागवला. रिक्त पद मागवले याचा उद्देश एकच असतो, येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी जाहिरात येऊ शकते. जसं आता आपल्याला पाऊस यायचा आहे, विजांचा कडकडाट आहे, भरभर वारा सुटलेला आहे, आपण काय म्हणतो मातीचा सुगंध यायलाय, आपण म्हणतो पाऊस पडू शकतो, तसाच संदर्भ आहे. त्या ठिकाणी रिक्त जागांचा अहवाल मागवलाय. काही का होईना प्रमाणात भरती निघणार आहे, त्यामुळे आपण नव्या जोमानं पुन्हा एकदा त्या ठिकाणी येणारी जी भरती आहे आरोग्य विभागाची, ही मोठी भरती पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ग्रुप सी ग्रुप टी चे पण जागा असू शकतात. आजच आपण याबद्दल निश्चित सांगू शकत नाही, मात्र जाहिरात सरळ सेवेच्या भरपूर प्रमाणामध्ये येणार आहेत. पोलीस भरती येणाऱ्या काही दिवसातच त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. चला थांबूयात, भेटूया, सर्वांना शुभेच्छा.